सर एक प्रश्न विचारायचा आहे. अरे ते प्रेस नाही आहे ना, प्रेसमध्ये विचारा ना तुम्ही. प्रेसच आहे ना, होती काय नाही ते तिकडे नाही ना, ते तिकडे प्रेस घेणार आला. अरे ही प्रेस, हे बैठक आहे. अरे प्रेस कॉन्फरन्स आहे. तुम्ही कुठे आहेत तुम्ही? लागूच आहे याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्ट सगळ्यात मुळात जो वर्गीकरणाचा विरोध आहे त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर कम्युनिटीची किंवा कम्युनिटीतले जे RSSच्या नादाला लागलेले जे 2-3 संघटना आहेत त्यांना याविषयी विचारलं तर त्यांना क्रिमिलेअर काय हे सुद्धा माहीत नाही. त्यांना फक्त वर्गीकरण एवढंच कळालं, जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं त्यांना कळालं. पण जेव्हा एका प्रवर्गाची किंवा प्रवर्गातील एखाद्या संस्थेची किंवा संघटनेची किंवा व्यक्तीची मागणी होती उपवर्गीकरण करा, तर ही मागणी जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली तर सुप्रीम कोर्टाने अजून एक रिटर्न गिफ्ट दिलं, ते म्हणजे क्रिमिलेअर. क्रिमिलेअर कॅनॉट बी इंट्रोड्युस्ड इन SC/ST, पण तो SC/STच्या बाबतीमध्ये करण्याचा असंवैधानिक निकाल इंट्रोड्यूस करण्याचा असंवैधानिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. विरोधात आहे म्हणून, पण वस्तुस्थिती तशी नाही. आज नाशिकला, नांदेडला अनेक ठिकाणी होलार समाजाचे लोक असतील, मातंग समाजाचे असतील, शर्मकार समाजाचे असतील, त्यांनी जाहीर नांदेडला तर निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळं सरकार जे भासवत आहे ती परिस्थिती तशी नाही. म्हणून हे लोकांच्या निदर्शनास आणण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की 27 तारखेला या औरंगाबाद शहरामध्ये प्रचंड असा सर्वपक्षीय मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. यानंतर आम्ही सर्वजण बसून मोर्चाचं नेमकं ठिकाण कसं असेल त्याची आम्ही तयारी करून ते नंतर वेळ आणि काळ आम्ही तुम्हाला नंतर सांगणार. सर एक प्रश्न विचारायचा आहे साहेब, एक प्रश्न विचारायचा आहे. या मोर्चामध्ये जे काही म्हणजे अतिंचित लोक आहेत किंवा व्हेरीफाईड आहेत किंवा नावारूपाला आलेले लोक आहेत, 58 जातीपैकी जितकी जास्तीत जास्त लोक आम्हाला मिळतील त्यात प्रामुख्याने आपले ते बी जाहीर करा. मातंग समाजाचे पण असतील, वाल्मी समाजाचे असतील, हे प्रामुख्याने महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जे लोक आहेत ते लोक सर्वांना एकत्रित मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि जितके लोक येतील त्या लोकांना आम्ही घेऊन याच्यामध्ये सामील होणार आहोत. ते क्रिमिलेअर लावण्याची सुद्धा शिफारस भूषण गवई यांनी केली होती. आणि म्हणून असं चर्चा समाजामध्ये ही चर्चा आहे की या क्लासिफिकेशनच्या आडून क्रिमिलेअर लावण्याचं धोरण सरकार पुढे नेत आहे. तुम्ही काय सांगा? तुर्तास एवढंच आहे की आज 27 तारखेला दुपारी 11 वाजता त्याच्यामध्ये बरं का मुळात विषय SC/ST आणि OBCचं आरक्षण ही संविधानिक. एक मिनिट बोलू द्या ना. अरे एक मिनिट तर बोलू द्या ना. एकच मिनिट बोलू द्या. मुळात SC/ST आणि OBCचं आरक्षण ही बाबत मुळात संविधानिक बाब आहे. हे संविधानाने दिलेला विषय आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने याच्यात हस्तक्षेप करावा. को निकलेगा और हम सभी लोग शहर से और शहर के आजू बाजू से जो लोग आ रहे हैं वो हम सब आम खास में जमा होंगे और वहाँ से मोर्चे के माध्यम से हम विभागीय आयुक्त तो आके निवेदन दिए. नहीं, आपकी डिमांड क्या है सरकार से? अभी पूरा वर्गीकरण रद्द करो, बाकी कुछ भी नहीं. वर्गीकरण ये मान्य नहीं. हमको ये जात जात में भेद करने वाला प्रस्ताव है सरकार का और इसमें दलितों का नुकसान होने वाला है बहुत बड़े पैमाने पे. इसलिए वर्गीकरण रद्द करना चाहिए. इसके लिए ही हमारी मोर्चे में हमारी प्रमुख मांगनी है. वर्गीकरण के नाम पर आरक्षण को धोखा है क्या? 100% वही है, क्योंकि वर्गीकरण करने के बाद कुछ समाज के कुछ जाति जो उसमें आते हैं वो अभी उतनी पढ़ाई के लेवल में आए हुए नहीं है और वो जगह जो तो लैब्स होंगे और ओपन में जाएंगे वो जगह. इसलिए हाँ, वो ओपन में जाना नहीं जगह और वो अनुसूचित जाति के लिए ही पूरा आरक्षण रहना. इसलिए हम ये वर्गीकरण को विरोध कर रहे हैं. कितने लोग शामिल हो सकते हैं मोर्चे में? 50,000 से 1 लाख.